सकाळच्या राईडला निघालोय आणि आपला गोप्रो सेटअप करून घेतो इथं. गोप्रोचा अँगल नाही समजू राहिला. भूषण भाऊचा पण कॉल येऊ राहिला. बघू, आपल्याला ते करंजाळीमध्ये भेटणार आहेत. करंजाळीवरनं आपण थेट नाशिकला जाणार आहोत. ओ रस्ता खराब. ते करंजाळीमध्ये आपली वाट बघत असतील. आपल्याला लवकर जावं लागेल. करंजाळीमध्ये ते आपली वाट बघत असतील. खूप झाले दिवस ग्लोव्ज नाही वापरलेले, त्याच्यामुळं ग्लोव्जची प्रॅक्टिस नाही. हाताला असं वेगळंच वाटतंय. जास्त दिवस ग्लोव्ज न वापरल्यामुळं धुवून आपण काही लदाख लावून आलो आणि धुतले तसेच ठेवून दिले होते. ठेवून दिल्यामुळे ते हार्ड पडून आलेत. वापरता होऊन जातील सॉफ्ट. अरे यार, खड्डा. ओहो, कुठं थांबलेत काय माहिती. रोहन भाऊ आणि भूषण भाऊ. त्यांना फोन करावा लागेल एक, नाहीतर मग कॉल करून बघू काय काय. एक मिनिट. आपल्या पुढं भूषण भाऊ आणि रोहन भाऊ चाललेले आहेत रॅलीमध्ये सहभाग घ्यायला. रिफिलिंग करून घेऊ. किती टाकत रे? कधी घालतस? आपण घाट स्टेशनला लागलोय. घाटाच्या रस्त्याने जावं लागलो. घाटामध्ये थोडासा टाइम होईल, जास्त नाही होणार. एवढे टर्न वगैरे क्रॉस केले का तरी आता रस्ता पॅक झालेला वाटतोय. खराब रस्ता असल्यामुळं घाट स्टेशनला टाइमपास होतो, दुसरं काहीच नाही. रस्त्याचे खतरनाक हालत झाले. पूर्ण रस्ता खराब होऊन गेलाय. एवढी लाईन पण लागली रस्त्याला गाड्यांची. एवढं तिरपत आरपेताना सर, त्याच्यात कार गाडीवाले सगळ्यात खराब असतात. बघतच नाही समोर मोटरसायकल येते की काय येते, काहीच नाही बघत. त्यांना असं वाटतं सर्व आमचाच रस्ता आहे. अरे पण समोरून छोट्या गाड्यावाले येतात, काय येतात ते काय काहीच नाही चालत का? काहीच नाही बघत. छोट्या गाड्यावाल्याचा विचार नाही करते. त्याच्यामुळं ॲक्सिडेंट स्पॉट्स पण जास्त आहेत या घाटात. मशीन्स वगैरे तर येऊन आलेले आहेत. रुंदीकरणाचं काम चालू आहे. मग चांगलं कधी बनवतात त्यांनाच माहिती. गाडी जागेवरती ड्रिफ्ट मारते. एवढे मोठमोठाले दगड टायरकडे येताना एकदम समजतच नाही. रस्त्यावर चालले की ऑफ रोडला, त्याच्यापेक्षा ऑफ रोड चालायला चांगलं वाटतं. एवढे तर टप्पे आहेत रस्त्यामध्ये. खूप दिवस झाले त्या घाटातून आलो नव्हतो ना, त्याच्यामुळं हे नव्हतं. ओव्हरटेकिंगला भीती वाटते, कारण की एकदम छोटा रस्ता समोरून गाडी. तर ते बरं आहे का नाईटला समजतं का समोरून गाडी येते की नाही, लाईट तरी पडतो. चालू आहेत ना आपले.
किलोमीटरचे राईड होते, बघायला लागलं आपलं. भोलेनाथ तिथं छोटंसं मंदिर आहे. अर्धा तास तर जाईल, 7:30चा टायमिंग दिलेला आहे, म्हणजे सर्व रायडर जमतील 8 वाजेकडे. 8 वाजता गाडी चालू होईल. ठीक आहे, कार गाडीला बाहेर निघून जाऊन घेऊ. त्याला अर्जंट असेल जाऊ शकतो गुजरातचं. तरी ह्या सीझनला हे नाही, धुक्का काहीच नाही. हेच जर पावसाळ्याला आलो असतो ना तर एवढा धुक्का जाणवला असता ना, पूर्ण फॉगी वेदर राहिलं असतं आता. आय थिंक गोप्रोच्या अँगलमध्ये काय कसं दिसतं बराचसा क्लिअर ठेवण्याचा केलेला आहे मी, पण मग बघावं लागेल. काय कुठपर्यंत गेलेत काय माहिती. आपण टोल नाका क्रॉस केल्यानंतर अँगल एक वेळेस चेक करून घेऊ. बापरे, अरे यार कसं झालेलं आहे बघा. रॉंग साईडला पूर्ण दाबून दिलेलं आहे. इकडनं पण गेलाय का एक जण. बापरे, अरे यार ऑइल आहे, ऑइल. कंटेनरच्या कंटेनर पडलेला आहे, गाडी स्लिप मारायची. एवढा जबरदस्त, मागचं टायर तुटून आले, तेवढ्या जोरात ठोकले गाडी. काही परिस्थिती असेल यार. तर मित्रांनो, फायनली आपण आता नाशिकमध्ये एंटर होतोय. 55 किलोमीटरचं अंतर कापून आपण नाशिकमध्ये एंटर होतोय. नाशिक शहरात आपले हार्दिक स्वागत. आता आपल्याला जायचं आहे निमाणीमधून पंचवटी. पंचवटीपासनं द्वारका हायवेला लागून मुंबई नाक्यावरती जावं लागेल. स्पीड सुझुकी शोरूमच्या तिथं जाऊन मग रायडर कम्युनिटीची भेट घेऊन राईडचा काय कसा प्लॅन आहे ते बघावं लागेल. चला चला चला, रायडर कम्युनिटीची भेट घेऊन तुम्ही काय कसा राईडचा प्लॅन आहे तो कन्फर्म करून निघावं लागेल. हां, तेच सोपं पडेल. उड्डाणपुला लावून लागलं ना, तेच सोपं पडेल, सर्वात सोपं. तर शालीमारमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा 7-1 झालेले आहेत. ॲक्युरेट 7 वाजता आपण इथं पोहोचलो. तर मस्तपैकी एखाद्या ठिकाणी चहा वगैरे घेऊ. चहा घेतल्यानंतर मग जाऊ आपण तिथं कॉलेजच्या तिथं चहा घ्यावा लागेल. तर इथं पेठ नाक्यावरती आलोय. पेठ नाक्यापासून आपल्याला लेफ्टला फिरावं लागेल. लेफ्ट जाऊन नंतर मग याच्यामध्ये जाऊ. सरळ सरळ उड्डाणपुलाने जाऊ निघून. उड्डाणपुलाने जाऊन निमाणीमधनं सरळ स्ट्रेट जायचं. जागा द्या आंटीजी. जास्त तसं पण मी हॉर्नचा वापर नाही करत, पण सिटीमध्ये स्पेशली सिटीमध्ये हॉर्नचा यूज करायलाच पाहिजे. कोण कुठून निघेल आणि कोण कुठे जाईल काहीच सांगता येत नाही. नाशिकची सकाळ. ट्रॅफिक रूलला फॉलो करत और नंतर बातचीत करा, नाहीतर मग थांबून नंतर बोला. रॅली निघाली, तगडावाला जाम.
सर्व आता रॅलीज आजपर्यंत 7:13 झालेले आहेत. लवकरात लवकर पोचावलं. छोटे बच्चों के स्कूल की रैली निकल चुकी है. पुढे जायला जागा भेटली असती ना बरं झालं असतं. एक्झॅक्ट 7:13 पोचून जाऊ ना. एक्झॅक्ट 7:13. मसल खूप सारे पोरं पण आहे. पोरांना जाऊ दे रे, नंतर गाड्या टाका. अरे यार शाळेच्या पोरांना तर जाऊन द्यायचं ॲटलिस्ट, नंतर गाड्या टाकायच्या होत्या. शाळेच्या पोरांची रॅली जायला पाहिजे होती, नंतर गाड्या टाकायला पाहिजे होत्या. लोकांना थोडं पण दम नाही. पटापट पटापट लगेच मध्येच घुसतो. थोडा तर दम धरायचा की नाही. आपल्याला इथून राईटला फिरायचं आहे. इथून आपण सरळ उड्डाणपुलाला लागून जाऊ. उड्डाणपुलाला लागलो की थेट मुंबई नाक्याच्या सर्कलला जाऊ निघून. तर बारीक बारीक खटक्या असतात. आता आपण इथे गंगेवरती आहेत. पूर्ण ओस जमलेली आहे गंगेवरती. पण नाशिकचा जो द्वारका एक्सप्रेसवे उड्डाणपूल आहे त्याला आपण टच झालोय. एक 10 ते 15 मिनिटात पोहोचून जाऊ. इथंच ना. कुठं गेला रे तो शोरूम? सिक्युअरच्या पुढे सर्व इकडे रायडर लोकच दिसत आहेत. आपली युनिट इथं आहे सुझुकीला, बरोबर इथं आहे ना आपले. यमावाले काहीच ठेवत नाही काय रे भाऊ? तगडा इव्हेंट आहे. हा
बापरे, रायडरची मोठीच मोठी लाईन आहे. बापरे, क्या कंटेंट है भाई साहब. हॅलो, तर ओ भाई साहब, चलो 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 चलो. प्रभूषण भाऊ, रोहन भाऊ, सगळे जाऊ राहिले. सर्वच निघून राहिलेत. सर्वच निघून राहिलेत. I bet double bike again. चला, तर आता आपण निघालो आहो आपल्या राईडच्या डेस्टिनेशनकडे. फायनली गाईज झालेला आहे, इव्हेंट संपलेला आहे. आम्ही आता इथून निघत आहोत.
संपलेला आहे. हे बघा कसं